लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढ्यात महाविकास आघाडीने बाजी मारली आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत येण्यासाठी मातब्बर नेते मंडळी इच्छुक असल्याचे दिसले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी सलग तिसऱ्यांदा आमदार राहिलेल्या भारत भालके यांचं 2020 साली निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे आमदार समाधान औताडे यांनी भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,500 मतांनी पराभव झाला. यानंतर भगीरथ भालके यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभव झाला. यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या भगीरथ भालके यांनी मग BRS पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते BRS पक्षामध्ये रमलेले दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि तेव्हापासून भालके हे स्वगृही परतणार अशी चर्चा मतदारसंघात दिसून आली. यातच अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भालके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला. याच ठिकाणाहून प्रणिती शिंदे यांना तब्बल 45,420 मतांचं लीड मिळालं. त्यामुळे भगीरथ भालके यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. भगीरथ भालके पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या तिकिटासाठी वारंवार शरद पवारांना भेटत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज भगीरथ भालके आणि गणेश पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मोदीबाग पुणे इथं भेट घेतली. भालके यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. यातच मागील काही दिवसात परिचारक यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची तर आज परिचारक यांचे समर्थक नागेश भोसले यांनी जयंत पाटील तर तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मातब्बर नेते मंडळी गाठी होत असलेल्या तर भगीरथ भालके हे लवकरच स्वगृही परतणार असून तुतारी वाजवणार असल्याची चर्चा मतदारसंघात चालू असल्याची दिसून येते.